मी डॉक्टर मुग्धा. आजकाल वारंवार मी बघते ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. आणि हे जर लहान मुलांमध्ये असेल तर त्या पेरेंट्सला खूप जास्त टेन्शन असतं. तुमचं मूल म्हणतं, मम्मा माझं पोट दुखतंय, आणि तुम्हाला वाटतं अरे आज तर हा टॉयलेटला जाऊन आला, काल पण याचं पोट साफ झालेलं. बट वेट, डेली टॉयलेट डझंट मीन डेली क्लीन स्टमक. खूप वेळा 2 ते 3 दिवस मोशन न होणं म्हणजे आपल्याला कॉन्स्टिपेशन वाटतं, पण असं नाही आहे. हार्ड मोशन्स किंवा पेनफुल मोशन किंवा मोशन होताना रडणं यालासुद्धा कॉन्स्टिपेशन म्हणतात. खूप वेळा मुलं ही मोशन रोखून धरतात. एक तर स्कूलमध्ये ऑकवर्ड होतं, किंवा दुखत असतं, किंवा खेळताना खेळ थांबवायचा नसतो, आणि परिणामी स्टूल ही आतमध्ये साठत राहते. आणि हे नंतर पॅरेंट्सला दिसून येतं की आपल्या मुलामध्ये चिडचिड वाढते, भूक कमी लागते, बेड वेटिंग होतं आहे, किंवा फ्रिक्वेंट युरिनला त्याला जावं लागतं आहे, आणि असं वाटतं की UTI म्हणजे युरिनचं इन्फेक्शन आहे. बट द रिअल कल्प्रिट इज कॉन्स्टिपेशन. सो व्हॉट इज द सोल्युशन? भरपूर पाणी पिणे, फ्रूट्स आणि फायबर खाणे, आणि फिक्स पॉटी टायमिंग ठरवणे, आणि नो स्कोल्डिंग, कॉन्फिडन्स आणि पेशन्स ठेवणे. सो रिमेंबर, पोट जर साफ असेल तर तुमचं मूल चिअरफुल आणि हॅपी राहील.